तुमचं पुन्हा स्वागत आहे VD ब्लॉग्समध्ये। आज आता आम्ही आलो आहे, जसं तुम्ही काय म्हणता टायटल बघितलंच असणार, तर आम्ही रायगडाच्या मार्गे निघालो आहे। तर जाता जाता वाटेवर आम्हाला जिजाऊ माताचे काय म्हणता समाधी भेटली आहे। तर आम्ही आता बघणार की ते काय म्हणता त्यांची समाधी बघणार। आता तुम्हाला पण आता जर कॅमेरा वगैरे अलाउड असेल तर आम्ही दाखवू, वरती पण जाऊ। तर आता बघू शकताय, आता हे मस्त खूप हे बनवलं आहे, ते समाधी कक्ष बनवलेत। मास्क मी घातला आहे, सेफ्टी फर्स्ट। आणि आता हे बघू शकताय खूपच मोठं आहे आणि पाहिजे पण, कारण की कामच एवढं मोठं केलं आहे त्यांनी। शिवाजी महाराजांच्या आरमारासाठी जे झाडं वगैरे लागत होती, त्याच्यासाठी सागवानचे झाडे लागायचे। तर महाराजांनी अशी आज्ञा केली होती की तुम्ही हे जे झाडं सागाची झाडं आहेत ती तुम्ही इथून घेऊ शकतात, पण आंबा, फणस, इतर काही झाडं जी आहेत त्यांना हात लावू नये, कारण ती झाडं शेतकऱ्याने 2-2, 3-3 वर्षात वाढवलेली, त्याला जास्त दिवस लागतात आणि ती झाडं तो प्रेम याच्याने करत असतो। तर ती झाडे जर तोडायची असतील तर शेतकऱ्याला द्रव्य देऊन, पैसे देऊन त्याच्याकडून ती खरेदी करावी व ती आरमारासाठी वापरावी, असं त्यांनी ते आज्ञापत्रात म्हटलेलं आहे। बरोबर। आता आपण राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला भेट देत आहोत। चला। तर आता आपण बघणार त्यांचं कशी समाधी आहे। इथे काय असं लिहिलेलं नाही आहे की अलाउड नाही आहे वगैरे, आता म्हणजे आपण शूटिंग करू शकतो आणि दाखवू पण शकतो। इथे नाही समाधी, हे समाधी तिथे खाली पुतळा आहे तो। आणि तर आम्हाला तिथे रोपवेवर जायचं होतं, पण घंटा आम्हाला 5 वाजेपर्यंत थांबावं लागलं असतं, म्हणून आता आम्ही चालत जाणार आहे। आता बघूया काय होते ते। नाही हा करत आम्ही चाललो आहे या मम्मीमुळे। मम्मी हा बोलली, आता बघू मम्मीचे पाय दुखता की नाही। मला वाटते मम्मीचे पाय दुखणार पहिले, आता बघू। हे बघा एवढं घालायचं, एवढं नाही याच्यापेक्षा जास्त मस्त। चला चालू। तर आम्हाला पर्यंत जायचं। तर आमची हालत एकदम खराब झाली आहे, तरी चालू राहिलो। टोपी घ्या म्हटलं तर ना, बोललो होतो मी काही बोललो का तुला? वाव, टकमक टोपी 2 तास लागतील असं बोलताय। आम्हाला वाटत नाही की आम्ही पोचू, आणि 5 वाजेच्या आत आम्हाला परत यायचे। आता होतं की नाही आपण बघूया। तर अशा प्रकारे 300-350 पायऱ्या चढून आमची पूर्ण हालत खराब झाली आहे, आणि खूपच मोठा किल्ला दिसतोय। तर आम्ही तरी चाललोय, याच आशेने आम्ही चाललोय की एकदा तरी पोचूया। बरोबर, जाताना नाही ना लोकांना हे द्यायचं, म्हणजे त्यांना चढायला हे होईल।
अशा प्रकारे आम्ही थांबलोय अलिबागला जाऊन मग आणि यायला परत पाहिजे. घरी जाण्याच्या वाटेवर आहे आणि आम्ही उद्या रोपवेनी जाण्याचा प्लॅन ठरवला आहे, बरोबर की नाही? तर अशा प्रकारे आजचा दिवस असंच संपला असं समजून उद्या या. तर माझ्या मित्रांना सगळे जे पण बघतात त्यांना एक चांगलं सोल्युशन, हे चांगली ॲडवाईस की कुठे पण गड किल्ल्यांवर जाताना एक दिवस आधी थांबून घ्यायचं आणि मग पुढच्या दिवशी गड चढायचं. हां, म्हणजे कसं तुम्हाला टाईम पण मिळेल, खालीवर काय म्हणतात दुपारपर्यंत वगैरे होऊन जाईल, नाही तर आमच्यासारखी फजिती होईल. चांगली ॲडवाईस आहे, घ्यातली तर तुमचं चांगलं आहे, आम्हाला कोणी दिली नाही. आणि एक ॲडवाईस अशी पण द्या का सुट्ट्याच्या दिवशी यायचं नाही, सुट्टीमध्ये जास्त पब्लिक ऑड सीझनला यायचं. ऑड सीझन मध्ये यायचं, सोमवार मंगळवार बुधवार. म्हणजे आता रोपवेला 1000 लोक होते. हां तेच. तर आपण आलोय पुढच्या दिवसात आणि आता एक दिवस वेस्ट करून आम्ही बसले आता इथे. तर पप्पा 5 वाजता उठून इथे लाईनमध्ये बसून पण आम्ही एवढा वेळ बसलो इथे. तर आता रोपवेवर जाण्याचं आम्हाला सुख लाभणार आहे, मजा करणार आहोत आणि काय करणार आता रायगडावरची सगळे स्पॉट वगैरे बघणार. जरा रिपोर्टर टाईप होते ना. प्रतापगड आहे आणि जंजीर आहे, मुरुड जंजीर आहे. रायगडाचे हे का? हे काय लिहिलं? काय लिहिलंय ते त्यांनी 1,75,000 अंदाजपत्र किती? इथे आपण कधीतरी परत जाऊ, परत नाही जायचं नाही गेलं. इकडे पण किती खर्च केला? 1,75,000 तेव्हा खर्च केलेला आहे त्यांनी. हे बाई कशावर काय काय खर्च करायचा, गडावर किती, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड याच्यावर प्रत्येकावर किती किती खर्च करायचा, अशी 1,75,000चा खर्च दाखवला इथे. हे बाई ॲट लास्ट आम्ही आलोय रोपवेच्या इथे. आता बसू, मजे घेऊ. आणि काल आम्ही परत का गेलो यांच्यामुळे, यांना चालायला होत नाही म्हणून, नाहीतर मला गेलो असतं. पण काय आता यांना जरा पायाचा जरा प्रॉब्लेम आहे वगैरे आहे ना, बरोबर की. म्हणून मला जरा कसं एक दिवस थांबून आम्ही रोपवेने जायला कळलं. इथे आता शांतपणा करणारे की काय ठेवते आहे काय म्हणतात की परत एक दिवस थांबला आणि परत आता रोपवेने जातोय, काय गड चढला जाते. मला चढला गेला असतं, फक्त यांच्यामुळे थोडंसं काय म्हणता. आता मी एकटा थोडी ना चढणार. चला बघू परत. ये आता आम्ही चाललोय आणि ये नजारा पाहायचा. जय. चला याच प्रकारे जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. काय करायचं व्हिडिओ
अशा प्रकारे रोपवेमध्ये बसलो. माझी खूप फाटली होती, मला भीती वाटत होती. एवढ्या उंच जागेवर आलो आहे तर मला तर खूप भीती वाटते. आता इथे गड आहे, आता फिरूया मस्त. गड गॉगल चांगला दिसतो असं वाटतं मला, म्हणून घातलं आहे. आणि ऊन पण काय. तर अशा प्रकारे आम्ही गाईड पण हे केलं आहे. आता इथे किल्ल्याबद्दल माहिती आहे आणि तुम्हाला मी रिकमेंड करेल की तुम्ही या गडावर नक्की या. म्हणजे आता हे शेवटी बोललं पाहिजे तरी एवढं भारी आहे जागा, शेवटीच बोलतं जाऊ दे. किल्ल्याबद्दल माहिती दिली आहे. वाचायची असेल तर पॉज करून बघू शकतो. तसं आम्ही इथे गाईड घेतलंय. आता गाईड आता आम्हाला सांगेल किती पॉईंट आहे ते. 29 किती पॉईंट आहे पप्पा? 22 पॉईंट आहे. तर दाखवणार कमी नाही आहे का? पुढे सपाट आहे ना. 158 भिंतीपर्यंत आता बनवलेले आहे. ओरिजिनल पायऱ्या समोरच्या भिंतीपासून सुरू होतात. आता बनवले. पहिला पॉईंट विस्तार ऐकूया. गड बांधून कसा घेतला, गड जिंकला कसा, त्याच्यानंतर पॉईंट दर्शन आपले सुरू आहे. वरती बरं, माहिती सांगण्या अगोदर सर्वांनी एक विनंती आहे की आपण किल्ल्यामध्ये फिरत असताना आपल्या हातामध्ये असणारा कोणत्या प्रकारचा कचरा इतरातून न टाकता गडावरती असणाऱ्या डस्टबिनमध्येच टाकावा. ही महत्त्वाची सूचना. फिरत असताना कुठेही आपल्या स्वतःच्या नावाचा उल्लेख तयार करू नका, नावाची पाटी तयार करू नका. कारण इतर गड किल्ल्यावरती पाहिलं तर नावाची पाटी दिसते. त्याच्यामुळे एक विनंती आपल्या सर्वांना. आणि माहिती घेत असताना मध्ये थोडं बोलू नका, कारण माहिती चालू असताना झाल्यावरती विचारा, बिंदास विचारा काय विचारायचे ते. आणि मध्ये येताना परतीचा मार्ग तुमचा हाच आहे. येताना तुम्ही फोटो काढू शकता. जिथे काही महत्वाचे पॉईंट आहेत तिथे तुम्ही फोटो काढला तरी चालेल, याच मार्गातून. कारण जी लिंक असते ना, लिंक तुटल्यानंतर मग सांगताना थोडंसं वेगळं वाटतं. या पुण्यभूमीवरती आपलं सर्वांचं शिवतीर्थ रायगडावरती सहर्ष स्वागत करतो. या रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हीच आम्हास माणिक मोती दुसरी दौलत नाही. रायगड किल्ला तसा बेलाक बुलंद ताशीव डोंगर आहे. रायगड हे नामकरण छत्रपती शिवाजी राजांनी ठेवण्यात आलं होतं. रायरीच्या नामकरणावरून रायगडाचं नामकरण केलं. पण रायगड हा त्यावेळी जावली खोऱ्यात असणाऱ्या जावलीतील मोऱ्यांकडे होता. रायगडाच्या अगोदरची जी नावं होती, रायगडाला पूर्वी तशीच 14 नाव होती त्यावेळेची. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तनस, राशिवटा, जिब्राल्टर, नंददीप अशा अनेक प्रकारची नावं असताना छत्रपती शिवाजीराजांनी या डोंगराचा भाग जिंकत असताना राजाने हा डोंगर जावलीतील मोऱ्यांकडून 15 मे 1656 या दिवशी हा डोंगर भाग जिंकून घेतला होता. पण जिंकत असताना जावलींच्या मोऱ्याने एक प्रेमाने पत्र लिखित केलं होतं. पूर्वी त्या पत्रांना खलिते म्हणायचे. आणि त्या खलित्यामध्ये नमूद असं केलं होतं की मोरे, आपण मराठी आहोत, आपण एकत्रित येऊया आणि हिंदवी स्वराज्याची वाढ करू. पण मोरे इतके गर्विष्ठ आणि घमंडी असल्यामुळे याने महाराजांना प्रत्युत्तर केलं. पत्रामध्ये लेखणी अशी केली की तुम्ही कसले राजे, कधी झालात राजे, या जावली खोऱ्यातील राजे आम्हीच आहोत. याला जावली तर जाल गवळी, उद्याचं असेल तर आजच या. आमच्याकडे दारुगोळा आणि तोफखाना सज्ज आहे असं त्या पत्रामध्ये उल्लेखन केलं. राजाने जावली प्रांत 15 मे 1656 या दिवशी जावली खोरं जिंकून घेतलं. जिंकल्यानंतर ज्यावेळी महाराज या गडाची पाहणी करत असताना राजांच्या तोंडून जे गडाबद्दल आलेले उद्गार वाक्य सभासदाने आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत. सभासदांच्या बखरीमध्ये उल्लेख असा आहे राजांचा रायगडाबद्दलचे. राजे समोर असणाऱ्या पंतांना म्हणतात की पंत, गड बहुत चकोटा, चौतर पहा. या गडाचे जे कडे आहेत हे गडाचे कडे ताशिलाप्रमाणे. गड हा 1.5 उंच किल्ला, धोंडाव ताशी एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वी तलावरती सर्वात छोटा किल्ला. दौलताबादचे दशिगुणी उंच ऐसे देखुनी महाराज संतुप्त झाल्याने शेवटास म्हटले की तख्तास जागा आपण हाच गड करावा. पूर्वी तख्त म्हटलं तर राजधानी म्हणायचं, आणि या राजधानीचं काम हिरोजी इंदुलकर यांना सोपवण्यात आलं होतं. 1656 गडाची बांधकामं सुरू केलीत. बांधकाम बांधण्यासाठी पूर्ण रायगडाची जी बांधकाम बांधली गेलीत ही पूर्ण दगडांमध्ये बांधून पूर्ण केलेली आहेत. माझा एकच प्रश्न निर्माण होतो की 350 वर्षापूर्वी एवढी सारी दगडं गडाच्या खालून शक्य होतं का? तर त्यावेळी असणाऱ्या राजांची दूरदृष्टी. आपण जिथे इमारत बांधायची आहे
तिथल्या आजूबाजूचा दगड, रायगड हा काळ्या कातलाचा दगड आहे. आपण इथला दगड काढायचा आणि इमारतीला वापरायचा. जास्तीत जास्त दगड काढला तर मोठा खड्ड्याचा भाग निर्माण झाला तर त्या खड्ड्याच्या भागाला तिथलाच दगड काढायचा आणि एका बाजूने पूर्ण तटबंदी बांधून पूर्ण करायची. तटबंदी बांधल्यामुळे त्याच्या आतमध्ये पाणीसाठा होऊन जाईल. त्यामुळे इमारतीला लागणारा दगड 350 इमारती गडावरती बांधल्या गेल्या. इमारतीला लागणारा दगड 11 तलावातून आणि 84 पाण्याच्या टाक्यातून काढला होता. तिथलाच काढला, तिथेच वापरला गेला. त्यामुळे आजचा रायगडाचा वरचा परिसर 100 एकरामध्ये हिरोजी इंदुरकरांनी बांधलेल्या त्यावेळच्या इमारती 14 वर्षात 350 इमारती आहेत. 84 छोटमोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. 11 तलाव रायगडावरती पाहायला भेटतात. रायगडाची समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ही 2851 फूट उंचावरती आहे. आणि पायथ्यापासून जिथे आपण गाडी पार्क केली तिथून माथ्यापर्यंत उंची आहे 1375 फूट, म्हणजे 750 मीटर. आज आपण जमिनीपासून उंचावरती आहोत. ही गडाची मागची बाजू आणि हाच उभा कडा हिरकणीचा बुरुज. पण जाण्याचा मार्ग हिरकणीचा त्या कोपऱ्यातून होता. जो छोटा बोर्ड दिसतो का त्याच्या अजून पुढे आहे. तुम्हाला हिरकणीची कहाणी वरून बुरुजाचा जाण्याचा मार्ग दिसतो, तिथून तुम्हाला हिरकणीची कहाणी ऐकवतो. आपण ज्या पायऱ्या चढून आलेल्या पायऱ्या आताच्या आहेत, ओरिजिनल पायऱ्या इथून आतमध्ये सुरू होतात. ज्यावेळी आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करताना एक प्रश्न आजही निर्माण होईल की आज आम्ही महाराष्ट्रामधील गड किल्ले पाहतो, आम्हाला महाराष्ट्रातील गड किल्ले भग्नावस्थेमध्ये दिसतात. राजस्थानमध्ये गेलो तर राजस्थानचे किल्ले आहेत तसे शाबूत दिसतात. कारण एकच, आपले मराठी कोणासमोर शरण गेले नव्हते, कोणासमोर झुकले नव्हते. म्हणजे काव्यरचना केली जाते मराठ्यांबद्दल की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, आबालाची जात आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही तर खरी मर्द मराठ्याची जात आहे, ही तर खरी मर्द मराठ्याची जात आहे. मात्र आपण आता पॉईंट दर्शनाला सुरुवात करणार आहोत. समोरचा पहिला दरवाजा पाहिला, हा मेना दरवाजा. मेना म्हणजे आपण सर्वांनी पालखीचा भाग पाहिला असेल. आताची पालखी आपण पाहतो आपल्या ओपन दिसते. पूर्वीच्या पालखीला वरून पॅक बंद केलं होतं, त्यास म्हणतात मेना. ती मेना आतमध्ये ठेवायची. ते मेनात याच्या आतील भागामध्ये, या भिंतीच्या आतमध्ये शिवरायांच्या राण्यांची दालनं आहेत. कोणत्याही राणीनं गडाची मागची बागबगीचा, कारण इकडे बागबगीचा होती, ही बागबगीचा पाहायचं म्हटलं तर त्यांना मेन्यामध्ये बसून घेऊन यायचं, हे बागबगीचा थांबवायचं. म्हणजे पूर्वी हा मेना दरवाजा 350 वर्षापूर्वीच्या मेन पायऱ्या ज्या बनवल्या होत्या त्यावेळेच्या, त्या इथून सुरू होतात. आता आपण किल्ल्यात प्रवेश करायला सुरुवात करूया. आपण जिथे उभे आहात हे त्यावेळेचे असणारे राण्यांची दालनं. छत्रपती शिवाजी राजांच्या टोटल 8 राण्या. मी आपणास नाव ऐकवतो. सईबाई स्वैराबाई, काशीबाई गुणवंताबाई, लक्ष्मीबाई पुतलाबाई, सगुणाबाई सकवारबाई अशा महाराजांच्या राण्यांची नाव होती. एका राणी दालनामध्ये एक राणी राहत होते. एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये एक राणी राहत होत्या. या दालनासारखे याच्या पुढील भागात अजून सेम 5 दालनं आहेत. सर्वात एकच प्रश्न पडला जातो की छत्रपती शिवाजी राजांच्या राण्या टोटल 8, गडावरती दालनं पाहायला गेला तर टोटल 6 दालनं, मग 2 राण्यांची दालनं आहेत तरी कुठे? महाराजांच्या पटराणी पहिल्या राणी सुहीबाई याने अखेरचा श्वास राजगडावरती सोडला. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना. सुहीबाई रायगडावरती कधीच आल्या नाहीत. राजांच्या 3री राणी पुतला राणी. गडाच्या पायथ्याजवळ पाचाळी ते 5 एकरचा वाडा आहे. या 5 एकरच्या वाड्यामध्ये आऊसाहेब राहत होत्या. वरुणात सेवा करण्यासाठी गेल्या त्या पुतला राणी. बाकी 6 राण्या 6 घरांच्या आतमध्ये राहत होत्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला राण्यांची नावं ऐकवतो. सईबाई स्वैराबाई, काशीबाई गुणवंतबाई, लक्ष्मीबाई पुतलाबाई, सगुणाबाई सकवारबाई अशा महाराजांच्या राण्यांची नाव होती. पूर्वी छत हा मधल्या पायावरती असायचं. मोठी भिंत दिसते, संरक्षण भिंत त्यावेळची. ही दगडाची भिंत पूर्णपणे एका वाड्याला नसून पूर्ण 6 वाड्याने वेढून आलेली आहे. आणि मध्ये जे विटांचं बांधकाम दिसतं हे 1733 मधलं थोरले बाजीराव पेशवे यांच्या कालावधीतलं मधलं विटांचं बांधकाम आहे. आज आपण एखादा दगड जॉईन करण्यासाठी वापरतो, रेती आणि सिमेंट वापरतो. 350 वर्षापूर्वी हे दगड जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलं गेलं, चुना, गूळ, शिस, हे 3 मिश्रण एकत्रित करून बांधकाम मजबूतीचं पाहायला भेटतं. रायगडाची बांधकामं बेलाक, बुलंद आणि मजबूत आहेत. आता आपण इथे 2 चबुतरे पाहिलेत. मागील बाजूला खिडकी पाहतात, तिथून आतमध्ये हवा याची. शेजारी दगडात तयार केलेला दगडातील टॉयलेटचा भाग त्यावेळेचा. आपण टॉयलेट पाहायला एकदा मागील बाजूला जाऊ. तर आता मी कमीच दिसणार आहे तसं, पण तुम्हाला काही इंटरेस्ट नाही मला बघायला. मला माहिती आहे, गडाची माहिती पाहिजे तुम्हाला पण. तर मला दरवेळेस प्रश्न पडायचा की गडावर सगळे टॉयलेटला कुठे जायचे, आता कळेल कुठे जायचे.
सगळं बांधकाम पूर्ण. असा प्रश्न पडण्याचं कारण की इथे गडावर पूर्ण हे जागेवर काय म्हणता हे राहायचे, पारा राहायचा, म्हणून मला असा काही प्रश्न पडला. असं काही हे नाही की फनी वगैरे. हे काय हो? ते हवा आहे ना, अच्छा, हवा. तसं पूर्वी छत राहायचं. आता या बेसवरती छत जो होतं असं उतरत्या भागात होतं या भागामध्ये, कारण तुम्हाला मध्ये मध्ये दगडाचे खांब खास दिसतील उभे करण्यासाठी चौकोनाकडे. जसं या मागच्या बाजूला बघा इथे दिसत का, इथे बघा हा पण गॅप आहे. हे कॉलम त्यावेळेचे आपल्या भाषेतील हे कॉलम क्लिअर म्हणतात यांना त्यावेळेस. त्याच्यानंतर समोर आपण ज्या काही इमारती पाहता, शिवकालीन अष्टप्रधानांचे कार्यालय ऑफिस. शिवरायांचे 8 मंत्री मोरोपंत पिंगले, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीरावजी या लोकांना राहायला निवासस्थान इथे बांधण्यात आले होते. एका मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत राहत होते आणि 365 किल्ल्यांचे महत्त्वाचे कागदी व्यवहार इथून चालायचे. म्हणजे हे मेन ठिकाण त्यावेळेचं राजांचं, मंत्र्यांची थांबण्याची जागा. समोर लाईनीमध्ये 3 खड्डे आहेत. या 3 खड्ड्यांना धान्यांची गोदामं, पेव, कणगे असं म्हणतात. जे पहिलं आहे 22 फूट खोल, मध्ये जे आहे 20 फूट, शेजारी छोटं जे आहे 15 फुटाचं आहे. 22 आणि 20 फुटाचं धान्य वरती करण्यासाठी लाकडी चिनीचा वापर करायचे. शिवकालीन धान्य गोदाम रायगडावरती ठेवण्याचं कारण एकच, एखाद्या शत्रूने गडाला खालून जरी वेढा मारला तर गडावरती असणाऱ्या लोकांना आपण धान्य पुरवू शकतो. बाबा 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 पहा, दरवाजा फक्त वर्णच शिवरायांच्या काळातील धान्यांचं गोदाम. नंतर या धान्य गोदामाचा वापर केला कैदीखाना. जो कोणी चोरी, लबाडी, चोरी, गुन्हेगारी करेल अशा कैद्यास कैदी म्हणून 7 ते 8 दिवस या धान्य गोदामाच्या आतमध्ये डांबून ठेवायचं. शेजारी 15 फूट आहे ना, त्याला खालून दरवाजा 7 ते 8 फूट डांबून ठेवलं की 8व्या दिवशी त्याला वरती काढायचं. पुढे टकमक टोकावरती घ्यायचं आणि त्या टोकावरून त्याला कडेलोट करायचा. म्हणजे पूर्वी शिक्षेचा पळणा पुढे होता. शिवकालीन याला धान्यांचं गोदाम म्हणतात. नंतर याला कैद्यांची कोठर गेली समजली गेली. जरा मिस केलंय या पायावरती छत मोठ्या भिंत कमानी म्हणजे सगळं भिंत कंपाऊंड. मागील बाजूला टॉयलेटची सुविधा मंत्र्यांच्या मागे. तर थोडं मिस केलं तर हे काय म्हणतात, धान्य वगैरे ठेवायची जागा. आणि ते जर कोणी काय म्हणतात टकमक टोकायला द्यायचं असेल तर 8 दिवस खाली ठेवायचे, 7 दिवस इथे वाटतं. खूप लोक गेलेले दिसत आहेत. काय वाटलंय? 2 भिंत आहेत ना, वेगळी भिंत काढली. या भिंतीचं पाणी मरू नये, धान्यांचं लागू नये म्हणून. हो, तर म्हणतात पाणी लागण्यासाठी एक भिंत बांधली, न लागण्यासाठी एक भिंत बांधली. हे सगळे राणींचे महाल आहेत सगळे समोरचे. चौकटीवर काय लिहिलेलं? ते चिन्ह आहे, ते सिंबल बघा. त्याच्यावरती गणपती इकडे वेगळे. इथे पहा, आपण मागील बाजूला पाहिलेली राण्यांची दालनं आणि प्रत्येक दालनाच्या पुढील भागात हा जो ओटा दिसतो याला दासीवटा म्हणतात. म्हणजे त्यावेळेचे असणारे नोकर चाकर कामासाठी इथे बसायचे. प्रत्येक राण्यांसाठी ज्या दासी होत्या, नोकर चाकर, त्याने इथे विश्रांतीसाठी यायचं, म्हणजे हा दासीवटा. त्यानंतर ज्या प्रकारे आपण मेना दरवाजा पाहिला तसाच समोरचा दरवाजा जो दिसतो याला पालखी दरवाजा असं म्हणतात. पालखी दरवाजाचा वापर त्यावेळी राष्ट्रमाता, राजमाता आऊसाहेबांसाठी व्हायचा. संभाजीराजे, राजाराम महाराज, छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळी रायगडावरती यायचे, येता क्षणी राजे संभाजीराजे, राजाराम महाराज किंवा शिवाजीराजे यांचा राजमार्ग या मार्गातून होता. खालून येताना घोड्याच्या साईडने घोडे गडावरती आले की या दरवाजाच्या आतमध्ये आणि मेना दरवाजा आणि समोर एक नगरखाना आहे. याच्या आतील भागामध्ये ज्या काही महत्त्वाच्या इमारती आहेत याला बाल्य किल्ला म्हणतात. जिथे अति महत्त्वाच्या 21 इमारत तयार असतात, जसं राजमहल, धान्य गोदाम, राण्यांची दालनं, दरबार, हे जे महत्त्वाचे ठिकाणे त्याला बाल्य किल्ला म्हणतात. आणि बाल्य किल्ल्यामध्ये पूर्वी घोड्यांची सवारी नसल्यामुळे इथून महाराजांना पालखीमध्ये बसून या मार्गातून आलं की इथे राजांना इथे पालखी थांबवायची. इथे थांबवली की इथून लगेच राजांचा आपल्या राहता राजवाडा त्यावेळेचा प्रशस्त राहता राजवाडा हा आतमध्ये आहे. आता आपण पहिला राजांचा राजवाडा पाहायला पुढे जाणार आहोत. आणि ही जी गडाची समोरची बाजू आहे ना,
हे महाराजांच्या बाल्कनीतून आपल्या सर्वांना छान पद्धतीने दिसणार आहे. आपण आता राजांचा राजमहल पाहायला राजवाड्यात जाऊया. कुठल्या हे राण्यांचे दालन आहेत सगळी जिथपर्यंत 6 दालनाचे आहेत ना, हे लाईनीत आहेत. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आज आपण सर्वजण रायगडावरतील सर्वात अति महत्वाच्या आणि पावित्र्याच्या ठिकाणी उभे आहोत. खरोखरी जागा इतकी महत्वाची आहे की समोर आपण आडवी भिंत पाहता का, प्लास्टर केली त्या भिंतीपासून तर मागच्या भिंतीपर्यंत या मधल्या भागामध्ये कोणी 4 चबुतरे आहेत. 4 चौथरे म्हणतो आपण, ज्याला घराचा खालचा बेस म्हणतो. पूर्वी या चौथऱ्यांना चबुतरे चौथरे असं म्हणायचं. पहिला जो दिसून येतो हा अति महत्वाचा म्हणजे आपल्या राजांचा त्यावेळचा प्रशस्त राहता राजवाडा. हा राहता राजवाडा पूर्वी 2 मजली होता. लाकडाने बनवलेला, आतमध्ये दगडाचे खांब दिसतात का, चौकोन्या करायचे, यावरती लाकडाचे खांब उभे करायचे. म्हणजे आपल्या घराचा कॉलम असतो, प्लेअर असतो, त्या पद्धतीने मोठमोठे खांब उभे करून माथ्यावरती खापर कुंभरनलीची कवळं, जुनी कवळं राहायची मातीची, ती माथ्यावरती छताला राहायची. आतमध्ये उजेडासाठी मशालीचे उजेड, आणि या मशालीच्या उजेडामध्ये आपल्या राजांचं राहणीमान या महालामध्ये 10 वर्ष होतं. 10 वर्षे राहत असताना महाराज रोज सकाळी पहाटे 5 वाजता याच राजमहालातून पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे, जगदीश्वराच्या दर्शनासाठी राजे रोज इथूनच जायचे. राजांचा राज्याभिषेक सोहळा, आतमध्ये सिंहासनाची जागा इथे आहे, इथे राजांचा राज्याभिषेक झाला. आणि याच ठिकाणी राजांनी अखेरचा श्वास 3 एप्रिल 1686 मध्ये दुपारी 12 वाजता हनुमंत जयंती आणि या 12च्या प्रहरास राजांनी अखेरचा श्वास या महालामध्ये सोडला. आणि महाराजांची अंत्ययात्रा इथूनच पुढे जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत गेली होती. म्हणजे ही जागा आजही अति महत्वाचं आणि पावित्र्याचं ठिकाण आहे त्यावेळेचं. आपण राजांचा राजमहल पाहिला. राजमहालाच्या मागील बाजूला कोपऱ्यामध्ये इथे त्यावेळी असणाऱ्या थंड पाण्याच्या टाक्या, शेजारी शिवरायांचं बाटप आहे. आपण भव्य दिव्य असणाऱ्या राजांच्या राजमहालामध्ये आहोत. एक राजांबद्दल काव्यरचना ऐकूया. काव्यरचना अशी आहे की घासल्याविना धार नाही त्या तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही त्या तलवारीच्या पातीला, आणि शिवचारित्र्याविना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. शिवरायांचं चारित्र्य सर्वांना समजलं पाहिजे, कारण जगावं कसं हे आपल्याला शिवबाराजांनी शिकून दिलं, पण मरण कसं असतं शंभूराजांनी शिकून दिलं. मात्र शेवटचे 10 वर्ष महाराज याच राजमहालामध्ये राहिले होते. इथे आपण नतमस्तक व्हा, इथली थोडी तरी दूर आले मस्तकी लावा. छान जागा आहे ही जागा. जय शिवाजी जय भवानी. समोर आपण पाण्याच्या टाक्या पाहताय आणि इकडे शिवरायांचं त्यावेळेचं बाटप आहे. बाटप पहा त्यावेळेचं कसं, याला न्हाणीवर म्हणतात, आंघोळीचं बाटप त्यावेळेचं. आता इकडे बघा, इथे तांब्याची पाईपलाईन त्यावेळेची, नक्की कुठून कुठपर्यंत गेला अजून कन्फर्म नाही, पण इथे दिसून येते काय तांब्याची पाईपलाईन त्यावेळेची. तांबा ओरिजिनल. आता बाल्कनी बघूया महाराजांची. हे काय होतं, हे 4 आता याच्या पुढे माहिती, त्या चबुतऱ्याला गेलं ना त्याची माहिती. हे का, हे मुतपाक जेवण कक्ष. हा त्यांच्या बेडरूम तिथे पाण्याचं सोय केलेलं असतं, पाण्याची सोय होती. आणि या टाक्यांमध्ये ज्यावेळी पाणी ओतायचं ना, ही कावडी डायरेक्ट कावडीने पाणी आणून टाक्यांमध्ये ओतून ठेवायची आणि त्यात पाणी थंड राहायचं. कावड कोणाला द्यायची, जो कोणी कामचुकार असेल याला कामाचं महत्त्व सांगण्यासाठी पाण्याचा काम द्यायचं, पाणी वाहतूक करायला लावायचं त्याला. आपण पहिला राजांचा राजमहल, आपण राजमहालाला मागून बाजूने पाहिलं. राजवाड्याचा समोरचा भाग हा होता आणि पुढचा अंगणाचा भाग म्हणतो का आपण, हा पुढचा अंगणाचा भाग. ते सगळं संभाजीराजे राजाराम महाराज याच राजमहालामध्ये राहायचे. जिथे आपण उभे आहात याला मुतपाक म्हणतात, म्हणजे जेवण कक्ष त्यावेळेचं किचन रूम. याच्या पुढे छोटा चबुतरा दिसतो का इकडे समोर, सचिवालय, महाराजांचं मेन ऑफिस तिथे होतं. जे काही लिखाण व्यवहार असायचं त्याच ठिकाणी चाललं जात होतं, म्हणजे तो सचिवालय होता राजांच्या काळातील. आता थोडे इथे या. म्हणजे जेवायची सोय फक्त महाराजांसाठी का सगळ्या गडावरच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी? आतमध्ये बाल्य किल्ल्यामध्ये असल्यामुळे इथे आतमध्ये राण्यांसाठी, राजांसाठी.
हे कृष्णा अलीकडे इथे लक्ष द्या. आपण जिथे उभे आहात ही शिवरायांची असणारी त्यावेळची अष्टकोनाची बाल्कनी. या बाल्कनीला जे दरवाजे आहेत हे 8 आहेत. राजांना 8 गडा शुभ प्रिय आवडता होता. महाराज या बाल्कनीमध्ये बसायचे आणि इथून या गडाची समोरची बाजू पाहायची. त्यामुळे याला अष्टकोनाची बाल्कनी असं म्हणतात. समोर जे भव्य दिव्य तलाव दिसतं पाण्याने भरलेलं, या तलावाचं नाव आहे तीर्थगंगा सदत तलाव. या तलावासारखी अशी गडावरती 11 तलाव व 84 छोटमोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. इथलाच दगड काढला गेला आणि गडाच्या बांधकामास वापरण्यात आला होता. तलावाची खोली आजही 32 फूट खोल आहे. लांबी 148 मीटर लांब एवढा मोठा तलाव आहे. आपण ही राजांची बाल्कनी पाहिली तशाच 2 बाल्कनी इथे समोर दिसून येतात. समोर विटांमधली दिसते, याला सप्त मिनार म्हणतात. 7 मजल्याचा होता तो स्तंभ. राजांच्या काळातील राजाने कोणताही गड किल्ला जिंकून घेतल्यानंतर आपण विजय झालेला आहोत या विजयाचं जे प्रतीक होतं पूर्वीचा भगवा ध्वज या विजय स्तंभावरती फडकवत ठेवायचा. त्यानंतर या कोपऱ्यामध्ये एक स्तंभ दिसतो का डिझाईनवाला, याला म्हणतात मनोरे स्तंभ. महाराजांच्या राण्या या स्तंभांमध्ये बसून गडाचा समोरील भाग पाहायचा म्हणून त्याला मनोरे स्तंभ असं म्हणतात. त्यानंतर समोर आपण जे विटांमधली रूम पाहता, या विटांवाल्या रूमचं नाव आहे टांगसाळघर. महाराजांच्या काळातील राजमुद्रा, शिवराई, नाणी, होन हे छापण्याचं ठिकाण पूर्वी इथे होतं. आपण राजांची राजमुद्रा पाहिली असेल आणि त्यामध्ये जे लिखित आहे हे मोडी भाषेतील आहे. त्यामध्ये लिहिलंय की प्रतिप चंद्र रेखे व वर्दी विष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. ती मुद्रा त्याचा अर्थ मराठी असा होता की पृथ्वीचा चंद्र जसा कोरीप्रमाणे वाढत जात असतो त्याचप्रमाणे शहाजी राजांचे पुत्र वीर शिवाजीराजे यांचं राज्य सुकळतेने आणि चांगल्या पद्धतीने जावं आणि या राजमुद्रेचा वापर लोककल्याणासाठी वापरण्यात यावा याकरिता छापण्यात आलेली राजमुद्रा तिथे आतमध्ये छापायची. म्हणजे याला छापखाना किंवा त्यावेळेचं असणारं टांगसाळघर असं म्हणतात. शिवकालीन तो टांगसाळघराचा भाग. ते वीट बांधकाम कधी झालेलं परत याचं? वीट बांधकाम 1733 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या कालावधीमध्ये झालं. त्याच्या आधी सगळं काही दगडाचं बांधकाम बनवलं होतं. आता या भिंतींना सपोर्टसाठी विटांचं बांधकाम केलेलं आहे. आता ही भिंत वेगळी होती म्हणजे दगडाचं बांधकाम वेगळं होतं. तू भगवा कुठे हे फडकवायचं? या विजय स्तंभावरती समोरचं विटांमधलं आहे ना, यावरती भगवा ध्वज फडकवायचा आणि इथून गडाच्या पायथ्याचे लोक समजायचे की हिंदवी स्वराज्यात शिवाजी राजांनी नवीन किल्ला जिंकून घेतलेला आहे. त्यामुळे याला विजय स्तंभ. 7 मजले होता, आता फक्त 3 मजल्याचा आहे तो. आता पुढे आपण सचिवालय बघूया. गाव कुठं आता खलबतखाना याचा अर्थ महाराजांच्या काळातील ज्या काही गुप्त बैठकी व्हायच्या त्यावेळी या गुप्त बैठकी या तळघराच्या आतमध्ये समोर कोपऱ्यात याला करायचा दगड फुडायला दिसतो का कोपऱ्यातील, त्या याला करायच्या दगडापासून आतमध्ये जायला 11 ते 12 पायऱ्या आहेत. आणि ज्यावेळी 11 ते 12 पायऱ्या आतमध्ये तळघरामध्ये उतरून गेलं की आतमधल्या तळघरामध्ये 10 बायदाची खोली आहे. या 10 बायदाच्या खोलीमध्ये बसून महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहरजी नाईक गावा किल्ल्यातील असणारी गुप्त माहिती ही महाराजांनी याच्या आतमध्ये जाऊन सांगायचं. कारण गुप्त माहिती समोरासमोर सांगितली जात नसायची. कारण आज म्हणतो आपण भिंतीला कान असतात, तो प्रकार व्हायचा. म्हणजे एखाद्या मावळ्याला जर समजलं तर दुसऱ्या मावळ्याला समजू नये याकरिता गुप्त खलबते याच्या आतील भागामध्ये करायचे. त्यामुळे या रूमचं नाव होतं गुप्त खलबतखाना. आता आपण हिरकणीचा बुर्जाचा भाग पाहतो. थोडं वरती म्हणजे सर्वांना काय दिसेल. समोर कोपऱ्यात इलेक्ट्रिक लाईटीचे पोल दिसतात का, त्या इलेक्ट्रिक लाईटीच्या पोलापासून जो डोंगराचा उतरता भाग दिसतो का शेवटपर्यंत, हा होता हिरकणीचा कडा. आणि इथूनच ती माता आपल्या छोट्याशा लेकरासाठी पश्चिमेचा कडा उतरल्या होत्या, तो हाच कडा. तुम्हाला मी त्या मातेची कहाणी ऐकवतो. कहाणी अशी होती की पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी ती माता गडाच्या पायथ्यातून गडाच्या माथ्यावरती दूध विकण्यासाठी आली होती. पूर्वी नियम होता सायंकाळ झाली, नगारे चौघडे सणे तुतारे वाजले की नेमाप्रमाणे दरवाजे बंद व्हायचे. त्यावेळी नेमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले आणि माता मात्र गडाच्या मेन दरवाजावर पोहोचताच मेन दरवाजाचे पहारेकरी चांगोजी काटकर हे वाट पाहत होते ते आत्ताच येईल. मात्र गडाचे दरवाजे बंद झाले गेले आणि मातेला सांगितलं की गडाचे दरवाजे बंद झाले आहेत. गडावरती मातेला खाण्यापिण्याची व्यवस्था केली, धर्मशालेमध्ये थांबण्याची व्यवस्था केली. पण जशी जशी रात्र होत असते तसं त्या मातेला आपल्या बालाची आठवण येते की आपलं छोटंसं 6 महिन्याचं बाल आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रडत असेल. त्या मातेने जीवाची पर्वा न करता हा पश्चिमेचा कडा उतरून गेल्यानंतर जाताना अंग खरचडलं होतं, अंगातील वस्त्र फाटले होते. माता घरापर्यंत सुखरूप पोहोचले आणि पहिलं बालाला कोशीमध्ये घेऊन मायेने दूध पाजलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता किल्ल्याचे पहारेकरी चांगोजी काटकर हे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून वाट पाहत होते. ती माता आताच येईल, नंतरच येईल.
सूर्य डोक्यावरती येताना ही बातमी राजांपर्यंत कळवली की जी माता गडावरती आलेली अजून काही गडाच्या खाली गेलेली नाही. राजाने 2 आज्ञा केल्या. पहिली आज्ञा अशी केली की गडाच्या पायथ्याला जे छोटं बाळ आहे या बाळाला घेऊन आणण्यासाठी आपली पालखी पाठवा. आपल्या राजधानीवरती अजरामर करा आणि गडाच्या इतर भागातून कोणत्या कड्याकाबरोबर पडली असेल ती माता उतरताना या मातेचा शोध घ्या. ज्यावेळी गडाच्या पायथ्याला उतरून गेल्यानंतर किल्लेदारांनी समोर पाहिल्यानंतर ती मातेनं थरथर कापू लागली. त्या मातेला पायवत्तेतून गडावरती आणलं गेलं. सभागृहात मातेला विचारलं गेलं. झालेली कहाणी मातेने पूर्ण सांगितली गेली आणि महाराज म्हणतात त्यावेळी फार रात्र होती. तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळेस एवढ्या मोठ्या कड्यातून खाली उतरून गेलात, आता मला दिवसाच उतरून दाखवा. तर ती माता म्हणते की राज त्यावेळेला कडा दिसत नव्हता. राज त्यावेळेला कडा दिसत नव्हता. या कड्यामध्ये मला माझ्या लेकराचं रूप आठवत होतं. चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. आता पाहिलं तर मला खालचा दरीचा भाग दिसतोय. मला क्षमा करा, मी एवढ्या मोठ्या कड्यातून जाऊ शकणार नाही. महाराज म्हणतात की जो बुर्जाचा मार्ग आहे तो बुर्जाचा मार्ग दाखवा. कारण त्यावेळी आपण एवढ्या मोठ्या कड्यातून उतरून गेलात. आज आपण गेलात त्यामुळे आम्हाला समजून आलं की अजूनही रायगड किल्ला बेलाग बुलंद नाही. जर एखादी स्त्री या डोंगरातून खाली उतरे तर कालांतराने शत्रू गडावरती कसा ये जा करेल. हिरोजीने सांगितलं की हिरोजी तुमच्या हस्ते त्या मातेला साडीचोली बक्षीस द्या. तिची गडावरती मिरवणूक काढा आणि त्या मातेचा सत्कार गडावरती करा. गडाच्या पायथ्याला मातेला सुखरूप सोडलं गेलं. बुरुज तासला गेला. बुरुजाची इथे तटबंदी बांधली गेली. 3 तोफा ठेवले, एक मारुतीरायाची मूर्ती ठेवली आणि त्या बुरुजाचं नाव ठेवलं हिरकणीचा बुरुज. हिरकणीचं खरं नाव होतं हिरा. उतारल्यामुळे तिचं नाव ठेवलं हिरकणी. तिच्या अंगात कणकण आहे आपल्या लेकरासाठी. आणि मात्र गावाचं नाव ठेवलं हिरकणीवाडी. अशी त्या मातेची कहाणी. म्हणजे छोट्याशा लेकरासाठी त्या मातेने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जो काय पश्चिमेचा कडा उतरल्या होत्या तो हाच उभा कडा उतरून गेल्या होत्या. म्हणजे आई या शब्दाचा अर्थ मात्र इथे आलो की समजून येतो. समोरचा भागात येईल हिरकणीचा बुरुजाचा भाग. वाडा आहे ना चबुतरा आहे छोटासा. म्हणजे होता आता सध्या काही नाही तिथे अवशेष नाही तिथे. आहेत अवकिरकर सध्या अवकिरकर म्हणजे त्यांचा अड्डा अवकिरकर वाडा आहे का? वाडा आहे ना 5 एकरचा वाडा मस्त मस्त. कुठे पाचाड येते जाताना दिसतो. माताडला गेलो होतो आम्ही. मग जाताना तिथे विचारत नाही जिजामातींचा वाडा पुढे तर लगेच रस्त्याला समोरच आहे. रस्त्यावरच दिसतो. आतमध्ये गेला तरी जाता येतं. चांगला वाडा आहे की एकदम मस्त आहे. अवशेष की छताचा भाग नाही. असे चबुतरे आहेत तिथे. पाण्याच्या हे ठेवलेलं आहे समाधी आहेत ते समाधी ते नाही. त्याच्या इकडे आहे. पाचाड मधून जाताना ध्रुव तारा वाचलं का बोर्ड ध्रुव तारा त्याच्या समोरच येते. थोडंसं अजून पुढे गेलं. बघा आपण जिथे उभे आहात हा सचिवालय मेन ऑफिस. 365 किल्ल्यांचं मेन ऑफिस इथे होतं. जे काही महत्वाचे लिखाण व्यवहार चालायचे तिथे चालायचे. याच्या पुढे हा छोटा पाया दिसतो याला सदरेचा भाग म्हणतात. महाराजांच्या काळातील जे काही छोटे मोठे न्यायनिवाडे व्हायचे ते पूर्वी इथे व्हायचे. आणि याच्या पुढे दिवाण्याम महाराजांचा जिथे राज्याभिषेक झाला हे ठिकाण पाहायला आपण पुढे जाऊया. अति महत्वाचं ठिकाण राजदरबार त्यावेळेचा. आवाज येतो सर्वांनी मोठ्याने पुन्हा एकदा आवाज आहे का? येणारे कोकणातील ना एवढ्या कोबऱ्यातून आवाज येत होता त्याचा माहिती का? एकदम हळू बोलला होता. हा ना तरी आवाज जातो तिथपर्यंत. आणि हे वरती हे असंच उघडं राहायचं. हे ओपनच राहायचं. किंवा त्यांनी मंडप बिंडप टाकला असेल. अंगाला काटा आला. परत या म्हणा जन्माला. जय येते वेळी आज रस्ता आहे परत. तिकडे आता इकडे बघायचं आपल्याला ऊन होईल ना का परत. ऊन झालं तर मग चालायला त्रास होईल परत. परत या म्हणा जन्माला. असं इथे कॉईन चला
मिनिटं बसायचं. परत या म्हणा जन्माला. सगळे काम टाकतील. किती गार वाटतं. ते थंड हवा. आम्ही होतो इथं. कृष्ण आता कारखान्यावरती पूर्वी नगारे, चौगडे, सनई, तुतारे, दुधांब्या हे वाद्य वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. या दरवाजाची उंची आजही 50 फूट उंच एवढा मोठा गेट आहे नगारखाना. आणि बाल्य किल्ल्यातील हा महत्वाचा दरवाजा म्हणजे नगारखाना. ज्यावेळेला यावरती नगारे, चौगडे, सनई, तुतारे वाजतील त्यावेळी लांब लांबचे दरवाजे जे होते, वाघ दरवाजा, चोर दरवाजा, महादरवाजा, ह्या दरवाजेपर्यंत आवाज पोचला जात होता आणि तिकडचे महत्त्वाचे दरवाजे नियमाप्रमाणे बंद व्हायचे. म्हणजे पूर्वी हा नगारखाना. आता आपण बाल्य किल्ल्यातून बाहेर किल्ल्याचा पुढचा भाग पाहायला जातोय. तिकडे हा जो टब दिसतो हा पाण्यापिण्याचा कृष्णा घोडीचा टब होता. राजांची जी आवडती घोडी ती कृष्णा, या कृष्णाला पाणी या टपामध्ये पुरवायचं त्यावेळी. आता पुढचा भाग उभे दगड वगैरे त्यावेळी ओरिजिनल असतं, त्यावेळेच पूर्ण होळीचा ग्राउंड. जसं आपल्या गावामध्ये आपण मार्च महिन्यामध्ये होळी पेटवतो का, आपली होळी छोटी असते पण 350 वर्षापूर्वीची होळी 52 फुटाची असायची. या होळीमध्ये इथं होळी पेटवायची, होळीत नारळ टाकायचा आणि जो कोणी बहादर पेटत्या होळीतून आगीतून नारळ हाताने काढेल अशा व्यक्तीस 1.25 किलो सोन्याचं कडं द्यायचं. संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना पेटत्या होळीतून नारळ काढला होता. एवढे शूरवीर संभाजीराजे होते. 14 वयात असताना 14 भाषेचं ज्ञान, एक बुधभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला होता आणि वाचलाही होता. संस्कृतमध्ये तो लिहिला होता. आणि मात्र अवघं आयुष्य लावलं 32 वय, पकडल्यामुळे 32 वय लागलं वेळेला. पुढे किल्ले काही जिंकून घेतले, काही लढाई केल्या संभाजीराजांनी, कोणासमोर झुकले नाही, कोणासमोर वाकलेही नाहीत. मात्र शेवटचा पराभव झाला. ज्यावेळी पकडण्यात आलं तर त्यांचे 21 दिवस, शेवटचे 40 दिवस आहेत पकडल्यानंतर. आणि या 40 दिवसातील शेवटचे 21 दिवस ऐकले की आजही डोळ्यात पाणी येतो. म्हणजे जगावं कसं शिवबा राजाने आपल्या सर्वांना शिकवलं आणि मरणं कसं असतं नाही शंभू राजाने शिकून दिलं. देहाची छाननी केली पण तो देह कोणासमोर झुकला नाही, कोणासमोर वाकलाही नाही. खरं शूरवीर संभाजीराजे होते. आणि एक काव्यरचना केली जाते की वाघाच्या जाबड्यात हात घालून दात मोजती ही जात मराठ्याची, पहा पाने चालून इतिहासाची. खरोखर इतिहासाचं जेवढे पानं चालून पाहू तेवढे छान आहेत. संभाजीराजांचा इतिहास लय भारी आहे. ऐकला असेल, पाहिला असेल, सिरियलमध्ये पण आपण पाहिलं असेल. एवढे शूरवीर संभाजीराजे होते आपले. समोर आपण जी मूर्ती पाहता या मूर्तीचे शिल्पकार गणेशजी पाटकर आणि सहस्रजी बुद्धे या 2 लोकांनी मूर्ती तयार केली. मूर्तीमध्ये एकच चुकी आहे की महाराज ज्यावेळी 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होताना महाराज कधी आपल्या पायातील मुजडे घालून बसत नसायचे. इथे पायामध्ये मुजडे आहेत त्यामुळे मूर्ती इथे उभारण्यात आलेली आहे. वरती जे छत्र दिसतं तुम्हाला 2 जून 2012 मध्ये साताऱ्यातील उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरचं छत्र उभारण्यात आलेलं आहे. आणि आपण हा पाहिलेला होळीचा ग्राउंड समोर बघा, आपण खिडकीला रूम पाहता का, याला हत्तीशाला म्हणतात. शिवरायांच्या काळात राजाने गडावरती जे लहान पिल्लं आणली होती राज्याभिषेकला हत्तींचा वापर करण्यात आला होता. पण आलेल्या इंग्रजाला प्रश्न पडला होता, मी 2 पायाचा माणूस या गडावरती येताना एवढा थकून गेलो, छत्रपती शिवाजीराजांनी बलाढ्य देहाच्या हत्ती रायगडावरती पायमार्गाने आणले तरी कसे. या राज्याभिषेकाच्या गडबडीमध्ये इंग्रजाला कोणीच उत्तर दिलं नाही. मात्र इंग्रजाचा प्रश्न हा तसंच आपल्या रोजच्या डायरीमध्ये राहिला आणि इंग्रज इथून निघून गेले. मात्र आता उत्तर पाहायला गेलात तर महाराजांनी जे गडावरती हत्ती आणले होते त्यावेळी ह्या हत्ती मोठा हत्ती न आणता लहान पिल्लं गडाच्या पायथ्यातून गडाच्या माथ्यावरती आणली होती. ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस लहान पिल्लं मोठी होत होती, बांधकामाचं काम चालू होतं. आणि 14 वर्षात रायगडाची बांधकाम पूर्ण होत असताना, काही अर्ध बांधकाम पूर्ण होत असताना हत्तींचा वापर गडावरती केला होता. लहानाची पिल्लं गडावरती आणून त्यांना खाण्यापिण्याची सुविधा तिथे बांधली. लहानाचे हत्ती मोठे झाले आणि महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्या हत्तींचा वापर करण्यात आला होता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मॅनेजमेंट गुरु म्हणतात छत्रपती शिवाजीराजांना. राजांना माहिती होतं की आपला राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होणार आहे, त्यावेळी हत्तींची गरज पडणार आहे, त्यावेळी हत्ती आणणं शक्य होणार नाही. लहान पिल्लं आणून ठेवलीत. कारण येताना जो पायमार्ग आहे ना गडावरती हा छोट्याशा निमुळत्या वाटेचा आहे, लय कठीण मार्ग आहे आणि तिथून वरती येणं शक्य नसल्यामुळे लहान पिल्लं आणली होती. समोर जे बांधकाम दिसते बाजारपेठ आहे. आपण आता बाजारपेठ पाहायला पुढे जवळ जाऊया. येताना परतीचा मार्ग येताना तुम्ही इथे फोटो व्हिडिओ काढू शकता. किती वर्ष लागले बांधकाम पूर्ण? 14 वर्ष लागले. 350 इमारती बांधकाम दिले बापू त्यांना 14 वर्षापूर्वीच माहिती होतं की आपलं राज्याभिषेक इकडे होणार ते. सांगतील ना ते. तिकडे जायला वेगळे इकडूनच येणार रस्ता. आपल्याला जाता येतं ना, जाता येते ना, चाललोय ना आपण तिकडे. कोणाची छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची.
हे पण टाक ना हत्ती टाकतो 14 वर्षापूर्वी त्यांना माहिती होतं म्हणजे काय ही बाजारपेठ वाटतं ना बाजारपेठ. या बाजारपेठेची लांबी पाहिली तर लांबच्या टोकापासून शेवटच्या टोकापासून तर इकडे या शेवटच्या टोकापर्यंत लांबी 800 फूट आहे. मधला रुंदीचा भाग पाहायला गेला तर 40 फुटाचा रुंदीचा भाग आहे. समोर दुकानं आहेत 22 आणि इकडे 22 आहेत. टोटल 44 दुकानं आहेत. पूर्वी लोक घोड्यावरती बसून बाजार करावे माहीत घोड्याच्या लेवलचे आहे. आगे दुकान पिछे मकान. पुढे दुकान लावायचं, मधलं स्टोरूम, मागच्या बाजूला राहायची व्यवस्था. अशी 3 गाली तयार केलेली आहेत. या बाजारपेठेतील मेन व्यापारी नागाप्पा शेट्टी गडावरती पहिलं कोणाला नाव कोरण्याचं परमिशन नसल्यामुळे नागाप्पा शेट्टी यांची ओळख म्हणून इथे नागाचं सिम्बॉल कोरलेलं पाहिजे होतं. म्हणजे शेट्टी लोक होती आणि त्यांचा व्यापार हा सोन्या नाण्याचा असायचा. सोन्या नाणं ते व्यापारात ज्वेलरीचं दुकान त्यांचं त्यावेळेचं आपल्या भाषेत तिथे होतं. आणि कर्नाटकमधून माल घेऊन यायचे जास्त एक्स्ट्रा आणलेला माल इथल्या व्यापाऱ्यांना कमी दरात द्यायचे आणि व्यापार पुढे सुरू ठेवायचा. या बाजारपेठेतील पावसाचं पाणी 800 फुटातील पावसाचं पाणी बाहेर जाण्याचा मार्ग ड्रेनेज इथे कोपऱ्यात होता. हां ड्रेनेज 400 वर्षाचं ड्रेनेज आज मोकळं आहे आणि 4 वर्षाचं ड्रेनेज फुल होऊन जातं आपल्या घरासमोरचं. पूर्वी सुद्धा किती लाईन मध्ये आणि अंतर परफेक्ट होतं. एवढ्या भागात पडणारं पाणी डायरेक्ट या मार्गातून खाली. कधी झाला म्हटला? 6 जून 1674 ला. आणि महाराज गेले कधी? 80 ला. वय किती होतं तेव्हा? 50 वय. 6 वर्ष राज्य कारभार रायगडावरती केला. बघितलं तो कोणता पॉईंट आहे? इकडे या. टकमक टोक. तोच टकमक टोक आहे का? माल सावंतांना कडेलोट केला होता. इथे लक्ष द्या. समोर काय टोकाला हे जा करताना लोक दिसतात का? या टोकाचं नाव आहे टकमक टोक पॉईंट. टकमक टोक याचा अर्थ टक लावून खालचा दरीचा भाग पाहायचा. आलेला पहारेकरी हा कोणत्या मार्गातून ये जा करतोय हे पाहायचं या टकमक टोकातून. शिवरायांच्या काळातील टकमक टोक नतमस्तकाचा पॉईंट, कारण महाराज तिथून खाली पाचाडी ते आऊसाहेबांचा वाडा होता. रोज गडाच्या खाली जाणं येणं शक्य नसल्यामुळे महाराज तिथून नतमस्तक व्हायचे आणि पुढील कामास सुरुवात करायचे. म्हणजे तो दर्शनाचा पॉईंट. शिवकालीन टकमक टोक नंतर त्याचा वापर केला कडेलोटाचा पॉईंट. जो कोणी चोरी लबाडी फितुरी गुन्हेगारी करेल अशा व्यक्तीस या टोकावरून कडेलोट करणं म्हणजे शिक्षेचा पॉईंट. आपण संभाजीराजांच्या मालिकेमध्ये पाहिला असेल, जे माल सावंतांना जो कडेलोट केला होता तो इथून केला होता. या कोपऱ्यामध्ये बघा, या दगडाच्या या झाडाच्या मागे चौकोनाकाराचं बांधकाम दिसतं का? दारू साठ्या तोफेतील दारूगोळा इकडे साठवण्यात आला होता. कारण ही समोरची बाजू असल्यामुळे एखाद्या शत्रूने जरी समोर अटॅक केला तर तोफेने वारा करून त्या शत्रूला तिथून मागे पाठवू शकतो. मागील बाजूला होता तो इकडे होता. आता पुढे गेलो की तो दारू साठा दाखवतो. संभाजी महाराजांनी किती वर्ष राज्य केले? त्यांचं पण 9 वर्ष राज्य केलं. त्यांच्यानंतर कोण आलं मग? राजाराम महाराज लगेच जिंजीला पोहोचले. नोव्हेंबर 1689 ला जुल्फिकार खानाचा वेढा पडला. दिसतात कोपऱ्यातील दारूसाठा त्यावेळेचा दिसतो का? प्लेन जागेवरती असणारा तोफेतील जो दारूगोळा ब्लास्ट केला होता पहिला तो केला होता. आणि तो फोडल्यामुळे रायगड किल्ला हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसांमध्ये जेवढं काय लाकडे होतं सगळं काय जळून गेलं होतं. समोर ही बांधकाम आहेत किल्लेदारांच्या राहुट्या. त्यावेळेच्या किल्लेदार इथे राहायचे. हे समोर वाडे त्यांचेच आहेत. आता आपण पुढे जो महत्त्वाचा पॉईंट आहे राजांची समाधी ते बघायला पुढे जाऊया. काय म्हणता? प्रोफेशनल टॉक चालू आहे इथे. मला लगेच नाही झाला तो. तारा राणीने त्याच्यामध्ये 20 वर्षामध्ये 15-20 वर्ष त्यांनी केलं ना. चालू झालं ना ते तारा राणींचं. पण ते केव्हा झालं? जेव्हा ते शाहू महाराज रिटर्न आल्यानंतर मग तो वाद झाला. आधी नव्हता तो. आधी तारा राणीने सगळीकडे अंमल बसवला होता. काहीतरी आहे त्यांचा पण पिरियड आहे. 12 वर्ष त्यांनी पण राज्य केलेलं आहे. अवकाश तेव्हा कोणीच नव्हतं ना इथं लक्ष द्यायला.
ठीक आहे चालतं हे व्यवस्थित लक्ष गडावरती सर्वात महत्वाच्या ठिकाणी म्हणजे महाराजांची समाधी इथून आतमध्ये लगेचच आहे समोर. आपल्या राजांनी अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 मध्ये दुपारी 12 वाजता हनुमंत जयंती आणि या 12च्या प्रहरास राजांनी अखेरचा श्वास आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये सोडला. आपण ज्या मार्गातून चालत आलो याच मार्गातून राजांची अंत्ययात्रा इथे आली. पण येता क्षणी आपण बाहेरच्या बाजूला पाहिलं नावाची पाटी पाहिली असेल भवानीकडा कालावत. त्या मार्गातून महाराजांची अंत्ययात्रा तिथे जाण्यात आली होती आणि तिथेच महाराजांच्या देह लागणी राजांचे चुलत भाऊ संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते महाराजांच्या देह लागणी तिथे देण्यात आली होती. त्यानंतर संभाजीराजे ज्यावेळी समजलं गेलं त्यावेळी संभाजीराजे रायगडावर आल्यानंतर जो मूळ पाया बांधला होता तो एवढ्या हाईटचा म्हणजे एवढ्या हाईटपर्यंत आहे तो मूळ पाया डिझाईनमध्ये आहे तो. त्यानंतर 1869ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिले रायगडावरती शिवाजीराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती साजरी पुण्यामध्ये साजरी झाली होती. त्यानंतर जे वरचं गोल घुमटाचं जे काम आहे ना 1920 मध्ये लोकमान्य टिळकांनी पूर्ण केलं म्हणजे 1920 मध्ये चालू केलं आणि 1926ला काम पूर्ण झालं होतं त्या वरच्या घुमटाचं. महाराजांच्या समाधीच्या शेजारी एका विश्वासू वाघ्याचं स्मारक आहे. सध्या त्या कुत्र्यामध्ये वाद असल्यामुळे त्या कुत्र्याची माहिती सांगता येत नाही पण तिथे तुम्हाला वाघ्याचं स्मारक दिसेल. कारण लोकांची मत आहेत की राजांनी त्या कुत्र्याने पेटत्या चितेमध्ये महाराजांच्या चितेमध्ये उडी घेतली होती वाघ्याने म्हणून त्याचं स्मारक होतं तिथे अशी लोकांची मतं आहेत. काही लोकांची मतं आहेत की तो कुत्रा शिवाजीराजांचा नसून तिथे दुसरं काही ते वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि त्यानंतर समोर गेट पाहिलात मागचा हा आपण जो हा मंदिर पाहता मंदिराचा आकार लांबून पाहिलात तर मंदिराचा आकार लांबून पाहिलं तर एखाद्या मशिदीसारखं वाटतं. ही मशीद नसून महादेवाचं मंदिर आहे. महाराज रोज सकाळी पहाटे 5 वाजता याच महादेवांचं दर्शन घ्यायला यायचे पण येताना समोरच्या दरवाजेतून महाराजांचा प्रवेश आतमध्ये मंदिरामध्ये व्हायचा. हे खरं महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिराच्या समोर महत्वाचा दरवाजा नगरखाना तो आणि त्या नगरखान्याच्या तिथे गेलात पुढे की नगरखान्याच्या दुसऱ्या पायरीवरती आपल्या नावाचा शिलालेख दिसेल. ज्या हिरोजी इंदुरकरांनी उभा रायगडात 14 वर्षामध्ये बांधून पूर्ण केला. गडावरती 350 इमारती बांधल्या गेल्या पण बांधत असताना राजाने जो गड बांधण्यासाठी दिलेला खजिना हा खजिना संपून गेला होता. रोजचे कामगार गवंडी कामगार हे कामाला चालू होते. रोजचा रोजगार द्यावा लागत होता. त्यावेळी पैशाची कमतरता असल्यामुळे हिरोजीने आपल्या स्वतःचं घर जमीन स्वतःच्या पत्नीच्या सोन्याच्या वस्तू सारं विकून उभा रायगड हा 14 वर्षामध्ये बांधून पूर्ण केला. गड बांधल्यानंतर छत्रपतीने समजलं की हिरोजीने आपल्या स्वतःचं घर जमीन पैसा सारखा विकलेले आहे आणि त्यावेळी महाराज म्हणतात की हिरोजी एवढा मोठा रायगड किल्ला आपण 14 वर्षामध्ये बांधलात आमच्याकडून आपणास बक्षिसात काय हवंय. त्याने हिरोजीने त्यावेळी राजाने म्हटलं की राजा आमचं बक्षीस मागायची वेळेल तेव्हा आम्ही आमचं बक्षीस मागू. पण ज्यावेळी राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस राजांची सोन्यामध्ये तुलना करण्यात आली होती. जे तुलनेमध्ये आलेलं जे सोनं होतं ना महाराज म्हणतात हे जे तुलनेमध्ये आलेलं सोनं आहे ना हे आपल्या प्रत्येक साधारण त्याच्या कर्तबगारीप्रमाणे बक्षीस द्यायचं स्वीकारलं. लाईनीमध्ये आलेले हिरोजी इंदुरकर राजे हिरोजीने म्हणतात की हिरोजी आमच्याकडून तुम्हाला बक्षिसात काय हवंय. 4 गावाची वतनदारी बहादूर की दान दौलत हिरे माणिक मोती खजिना जे हवंय ते मागून घ्या. हिरोजीने तिथे का पायरीवरती दगड बसवण्याची परमिशन मागितली होती. महाराज म्हणतात की महाराज हा दगड या पायरीमध्ये बसवायचा आहे. हा दगड बसवण्याची महाराज मला तुमची आज्ञा हवी आहे. हिरोजीने दगडावरती टाकलेलं त्यावेळेचं रेशमी कापड साईडला केलं आणि दगडावरती त्यावेळी असणारे मोडी भाषेतील शिलालेख असा होता सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. राजा हिरोजीने म्हणतात हिरोजी एवढा मोठा रायगड बांधलात पण आपण नावाची पाटी पायरीमध्ये का बसवत आहात. त्यावेळी हिरोजी म्हणतात की महाराज आतील असणाऱ्या महादेवास तुम्ही तुमचा दैवत मानता म्हणजे हा देवा. महाराज आपण या महादेवाला आपलं दैवत मानता. महाराज आम्ही आमचा दैवत आपणास मानतो. आम्हाला तुमचं दर्शन रोज घ्यायचं आहे. दर्शन घ्यायला शक्य होत नाही. महाराज ज्यावेळेला मंदिरामध्ये प्रवेश करताना आपण आपल्या उजव्या पायाचा स्पर्श फक्त या नावाच्या पाटीला स्पर्श करून जा. तुमच्या पायाला लागली जेवढी काही धूल आहे ना तुमच्या मस्तकी लागली जाईल. भरलेल्या हृदयाने हिरोजीने मिठी मारली आणि म्हटली वा हिरोजी आज तुमच्यासारखी माणसं भेटलीत त्यामुळे हिंदवी स्वराज्य उभं झालं. घर जमीन पैसा सारं काही विकलं गेलं. बक्षिसात काय घेतलं एक नावाचा दगड तोही पायरीमध्ये का तर मला राजांचं रोजचं दर्शन व्हावं याकरिता हिरोजीने नावाची पाटी बसून घेतली होती. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर अशी नावाची पाटी आहे. मंदिराच्या गेटच्या उजव्या बाजूस एक छोटासा शिलालेख आहे. शिलालेख असा आहे की ज्यावेळी हिरोजी इंदुरकरांनी उभा रायगड 14 वर्षामध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर छत्रपतीने हिरोजीने विचारलं हिरोजी आपण रायगड बांधलेला या रायगडाचं गॅरंटी पत्र काय बांधकामाचं. हिरोजी म्हणतात की यावं चंद्र दिवाकरो विलशतायो मुजुंबते. महाराज हे बांधकाम कित्येक वर्ष टिकेल माहिती आहे का. जोपर्यंत या पृथ्वी तलावून दिसणारे
चंद्रदेव, सूर्य, तारे जोपर्यंत अस्तित्वात हयात आहेत, जोपर्यंत दिसत आहेत, तोपर्यंत ही बांधकामं तशीच्या तशीच राहतील. म्हणजे एवढं छान बांधकाम हिरोजीने गॅरंटी पत्र तेही लेखी स्वरूपात तिकडे पाहायला भेटतं. इथे महत्वाच्या पॉईंटची माहिती पूर्ण होते. आणि जाण्या अगोदर आपणास पुन्हा एकदा महाराजांबद्दल एक छोटंसं काव्यरचना ऐकवतो. अंधार फार झाला, अंधार फार झाला, आता एक दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. जिजामाता जर आपण जन्माला आला नसता तर आज आमच्या अंगणासमोर आम्हाला दिसले नसते कधी तुळस. शिवराय जर आपण जन्माला आला नसता तर आज आम्हाला कोणत्या मंदिरावरचे पाहायला भेटले नसते ते उंच उंच कळस, ते उंच उंच कळस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आलेल्या मोगलांना वाटतं की आपलं मस्जिद आहे त्याची तोडफोड होऊ नये म्हणून बाहेरून आकार तसा आहे, फक्त वरच्या कळसाचा. पण आतमध्ये मंदिरामध्ये जाताना दरवाजे छोटे आहेत. दूरदृष्टी पहा पुढची कशी होती. आलेला जरी मोगल इथे आला तर इथे आल्यानंतर मंदिरात जाताना वाकूनच जावं, कारण छोटासा दरवाजा आहे. वाकून गेल्यानंतर माणसाचा नमस्कार पूर्ण होत असतो. म्हणजे आलेला मोगलही आपल्या देवासमोर पहिला झुकतोय, त्यानंतर आतमध्ये जातोय. म्हणजे दरवाजे छोटे आहेत. आतील या भागामध्ये शंकराची पिंड आहे, मध्ये कासवाची जागा आणि बाहेरच्या बाजूला नंदीची व्यवस्था आहे. झाला तर त्यात हे बघता येईल आपल्याला, समाज बघते सगळं बघता येईल आतमध्ये, नावाची पाठी वगैरे मंदिरात नाही जाता जाता येतं. चला फोटो काढतो. सो तर शिवाजी महाराजांचं पण नाव नाही आहे पूर्ण गडावर, फक्त त्या ज्यांनी बनवलं त्याचं नाव आहे. कोणत्याही गड किल्ल्यावर जाताना काय म्हणतात, नावं लिहू नये. कोणत्याही गड किल्ल्यावर नाव लिहित खरंच नाही. शिवाजी महाराजांचं नाव नाही आहे कोणत्या गडावर. आणि हे कोण लिहिणार आहे मग? बरोबर आहे की नाही? इथे स्ट्रिक्टली वॉर्निंग इथे नाही ना, कोणत्याच गड किल्ल्यावर नाही आहे त्यांचं नाव, तर आपण कोण लिहिणार आहे आपले नाव? त्यांनी एवढं काय पराक्रम केला त्यांचं नाव. त्यांचं स्वतःचं एवढं असून पण त्यांनी नाही लिहिलं तर आपण कोण लिहिणार आहे ना? इथे तर लोकांना बरोबर हेच करत असणार. काय असं काढलं